आता एक मोठी बातमी पाहूयात। भूषण गवई हे आज देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केलेली आहे। संजीव खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सर्वाधिक वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर 14 मे रोजी भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। तर भूषण रामकृष्ण गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीश या पदावर कार्यरत असतील। न्यायमूर्ती गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे 6वे मराठी व्यक्ती ठरतील। तसंच या पदावर विराजमान होणारे ते 3रे नागपूरकर ठरतील। त्यांनी ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात असिस्टंट गव्हर्नमेंट लीडर आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावर काम केलं। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये झाला। तर केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसंच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांचे ते सुपुत्र आहेत। 17 जानेवारी 2000 पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि 14 नोव्हेंबर 2003 रोजी न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली। 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता। माझे वडील श्री दादासाहेब गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजसेवेचं हे कार्य पुढे नेलेलं आहे। त्याला साथ माझ्या आई कमलताई गवईंनी सुद्धा दिलेली आहे आणि हेच बाबासाहेबांचं कार्य, दादासाहेबांचं कार्य आता दुसरी पिढी पुढे नेणार आहे। जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची, तेव्हा दोघं आपल्याकडमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची। परंतु दोघं आपल्याकडे जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल, पैसा खूप मिळेल, परंतु जर जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं।